नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनिल चंद्र सुर्वे. मित्रांनो, आज आपण कोरोना आणि म्युकरमायकोसिस या संदर्भात चर्चा करणार आहोत. कोरोनाच्या बातम्या गेल्या 1-1.5 वर्षापासून आपण ऐकत आहोत, पण आता नुकतंच म्युकरमायकोसिस या नवीन आजारासंदर्भात आपल्याला वेगवेगळ्या माध्यमांमध्ये चर्चा झालेल्या दिसून येत आहेत. त्यामध्ये प्रिंट मीडिया असेल किंवा सोशल मीडिया असेल किंवा आपण वृत्तपत्र वाचतो किंवा बातम्या पाहतो, त्यामध्ये आपल्याला म्युकरमायकोसिस या नवीन आजारासंदर्भात थोडंसं भीतीयुक्त वातावरण तयार झालेलं दिसून येत आहे. आता म्युकरमायकोसिस संदर्भात चर्चा करण्याचं कारण काय, तर आपल्याला एमपीसीच्या पूर्वपरीक्षेला किंवा आपली येणारी जी यूपीएससीची पूर्वपरीक्षा आहे यामध्ये आपल्याला एखाद दुसरा फॅक्च्युअल प्रश्न विचारला जाऊ शकतो. परंतु आपल्याला यूपीएससीच्या मुख्य परीक्षेला भाषेचे 2 अनिवार्य पेपर आहेत, एक मराठीचा आणि दुसरा इंग्रजीचा. आणि एमपीएससीला देखील भाषेचे 2 अनिवार्य पेपर आहे, मराठीचा आणि इंग्रजीचा. म्हणजे यूपीएससी आणि एमपीएससी या दोनही परीक्षांमध्ये मुख्य परीक्षेमध्ये भाषेचे जे पेपर आहेत त्यामध्ये निबंध यावरती विचारला जाऊ शकतो. एंडेमिक काय आहे, पेंडेमिक काय आहे, म्हणजे महामारीचे जे प्रकार आहेत वेगवेगळे, या महामारीच्या प्रकारांसंदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकतो. आतापर्यंत जागतिक ज्या महामारी आल्यात किंवा भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या महामारी आल्या आहेत 1700, 1800, 1900 या शतकांमध्ये, तर या संदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचं विश्लेषण आपल्याला करावं लागणार आहे. किंवा आपल्याला कोरोना या महामारीमध्ये, म्हणजे हे डिझास्टर मॅनेजमेंटचाच एक प्रकार आहे, म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाचाच एक प्रकार आहे महामारी म्हटलं म्हणजे. तर यामध्ये आपल्याला आपली आर्थिक घडी कशी सावरायची आहेत, आपल्या देशामध्ये आपल्याला त्याला कशा पद्धतीनं कंट्रोल करायचं आहे आणि भविष्यामध्ये अशा स्वरूपाची जी काही महामारी उद्भवू शकते त्या संदर्भात आपली मेडिकल सिस्टम जी आहे ती कशा स्वरूपात सजग असली पाहिजे या संदर्भात देखील आपल्याला या विषयावरती चांगल्या प्रकारे निबंध आपण लिहू शकतो आणि असा विषय आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्या अनुषंगाने आपल्याला यावरती थोडी चर्चा करणं गरजेचं आहे. आता आपण चर्चा करूया की म्युकरमायकोसिस संदर्भात आपल्याला जे वेगवेगळे प्रश्न पडले असतील ते नेमकं काय आहे. आता मुळात हे लेक्चर फक्त यूपीएससी आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे असं नाही. हे लेक्चर प्रत्येक माणसासाठी कामात येणार हे लेक्चर आहे. आता यामध्ये आपण पाहूया की कोरोनाचा आणि म्युकरमायकोसिसचा नेमका संबंध काय आहे किंवा कोरोनाच्या काळातच म्युकरमायकोसिस या आजाराबद्दल जास्त चर्चा का केली जात आहे. काही प्रश्न आहेत. कोरोना आणि म्युकरमायकोसिस नेमकं काय आहे. कोरोनाबद्दल तर आपण एक सेशन घेणारच आहोत, पण आता म्युकरमायकोसिस म्हणजे नेमकं काय आहे, त्याचबरोबर तो कोणाला होतो याबद्दल आपण चर्चा करणार. सध्या हा आजार जो आहे हा का होत आहे, ह्या आजाराची लक्षणं नेमकी काय आहेत, त्याचबरोबर हा आजार कोणत्या वयाला होतो आणि कशामुळे होत आहे ही देखील बाब अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचबरोबर सध्या उपचार यावरती आहे का, म्युकरमायकोसिस हा आजार संसर्गजन्य आजार आहे का, तो एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे होतो का, हा देखील मुद्दा आपण यामध्ये चर्चा करणार आहोत. आणि यामध्ये काळजी नेमकं काय घ्यायची आहे, प्रिकॉशन आपल्याला काय घ्यायचे आजारामध्ये याबद्दल देखील आपण चर्चा करणार आहोत. आणि शेवटचा जो प्रश्न असेल आपला की तो केव्हा निदर्शनास येतो याबद्दल आपण चर्चा करू सविस्तर. आता विद्यार्थी मित्रांनो, सध्या कोरोनाच्या या संक्रमणाच्या काळामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात आता सध्या या बातम्या ऐकायला येत आहे की म्युकरमायकोसिस जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. म्युकरमायकोसिस सध्या नाकाला, डोळ्याला होत आहे किंवा जबड्याला, तोंडाला या ठिकाणून त्याचं संक्रमण वाढताना आपल्याला दिसून येत आहे. आणि बऱ्याच ठिकाणी डोळा देखील पेशंटचा जात आहे, त्याचबरोबर कोणाचा जबडा काढून घेतला जात आहे. अशा विविध बातम्या आपल्याला येत आहे आणि त्यातल्या त्यात पेशंट त्यामध्ये दगावण्याची देखील शक्यता जास्त वाढलेली दिसून येत आहे. आता नेमका कोरोनाच्या काळामध्ये म्युकरमायकोसिसचं प्रमाण का वाढलं किंवा म्युकरमायकोसिस नेमकं काय आहे त्याबद्दल आपण चर्चा करून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, म्युकरमायकोसिस जो आहे तो म्युकस मायसेटिस नावाचा एक समूह आहे, ज्याला आपण ब्लॅक फंगस असं म्हणतो. म्युकरमायकोसिटिस नावाचा एक समूह आहे ज्याला आपण ब्लॅक फंगस असं म्हणतो. आता हे ब्लॅक फंगस आपल्या अवतीभोवतीच आपल्याला आढळून येतं. म्हणजे आढळून येतं म्हणण्यापेक्षा असं म्हणूया की उकिरडा असेल किंवा कुजलेल्या काही वस्तू असतील त्या ठिकाणी हे फंगस असतं. फंगस म्हणजे काय, आपण त्याला मराठीमधनं असं म्हणूया की बुरशीयुक्त जे आजार आहेत त्याला आपण फंगस असं म्हणतो. म्हणजे बुरशी जी आहे तोच एक फंगसचा प्रकार आहे. तर उकिरडा असेल, कुजलेल्या वस्तू असतील, धूळ असेल, अशा ठिकाणी आपल्याला हे फंगस दिसून येत असतं. आता या फंगसचं नेमकं कोरोनाशी रिलेशन काय, नेमकं कोरोनामध्ये आपल्याला म्युकरमायकोसिस का वाढलेला दिसून येत आहे आणि तो कोणत्या पेशंटला होतो याबद्दल आपण चर्चा करूया. म्युकरमायकोसिस म्हणजे काय, आपण पाहिलं की म्युकरमायसेटिस नावाचा जो समूह आहे ज्याला आपण ब्लॅक फंगस असं म्हणतो. त्यानंतर हा आजार नेमका कोणाला होतो. आता कोणाला होतो यामध्ये मी असं म्हणेल की सध्या कोरोनाच्या पेशंटमध्ये याचा प्रादुर्भाव जास्त आपल्याला आढळून येत आहे. कोरोनाचे पेशंट, त्यातल्या त्यात जे पेशंट आयसीयू मध्ये आहेत, आयसीसीयू मध्ये आहेत, त्या पेशंटला हा आजार जो आहे तो जास्त उद्भवलेला दिसून येत आहे. आणि
त्या पेशंटमध्ये साधारणतः ज्या पेशंटला जास्त डायबिटीस आहे, जास्त डायबिटीस म्हणजे अनकंट्रोल डायबिटीस असेल, त्याचबरोबर लॅक ऑफ इम्युनिटी म्हणजे इम्युनिटी पॉवर, रोगप्रतिकार शक्ती जर कमी असेल, अशा पेशंटला हा आजार झालेला दिसून येतो. त्याचबरोबर ज्यांना याच्या आधी HIV झालेला आहे आणि त्यातल्या त्यात HIV असताना कोरोना झाला, त्याचबरोबर किडनी ट्रान्सप्लांट झालेली असेल आणि HIV, किडनी ट्रान्सप्लांट, लॅक ऑफ इम्युनिटी आणि अनकंट्रोल डायबिटीस ज्यांना आहे त्यांना हा आजार झालेला दिसून येत आहे. म्हणजे कोरोनाच्याच काळात कोरोना झालेला आहे, त्याच्या आधी हे जर आजार झालेले असतील तर अशा लोकांना हा आजार झालेला दिसून येत आहे आणि त्यातल्या त्यात ICU मध्ये असणाऱ्या पेशंट्सला. आता कोविडच्या पेशंट्सला नेमकं हा आजार का झालेला दिसून येत आहे? मुळात आपण जर पाहिलं तर 10 ते 15 वर्षाच्या आधी तुम्ही कोणाला तरी हा आजार झाला असं ऐकलं असेल, किंवा कोणाला तरी फंगसशी रिलेटेड मेंदूला, नाकाला, डोक्याला फंगस झालं आणि तो व्यक्ती मृत पावला असं आपण ऐकलं असेल. शक्यतो जे HIV पॉझिटिव्ह पेशंट होते त्यांच्यामध्ये हा आजार जास्त बळवण्याची शक्यता याआधी होती, पण आता कोरोनामुळे म्युकरमायकोसिस जास्त वाढलेला दिसून येत आहे. आता त्यामागचं कोविडचं आणि म्युकरमायकोसिसचं काय संबंध? तर कोविडचे जे पेशंट आहे त्यांना सध्या स्टेरॉइडयुक्त, हाय स्टेरॉइडयुक्त मेडिसिन जास्त दिली जात आहे. हायर अँटीबायोटिक्स म्हणूया आपण, किंवा हाय स्टेरॉइडयुक्त मेडिसिन्स. त्यातल्या त्यात मिथिल प्रेडनासोलॉन नावाचं एक औषध आहे, इंजेक्शन आहे, बरोबर. आता मिथिल प्रेडनासोलॉन नावाचं जे औषध आहे त्याचा डोस जो आहे तो 40 mg ते 60 mg देणं गरजेचं आहे पेशंटला. साधारणतः दिवसातनं 2 वेळेस असं 3 ते 5 दिवस हा डोस दिला जातो. पण कोरोनाच्या पेशंटला हा ओव्हरडोस सध्या दिला जात आहे काही ठिकाणी. लवकर पेशंट सुधारावा यासाठी मिथिल प्रेडनासोलॉनचा 40 ते 60 mg चा डोस दिवसातनं 4-4, 5-5 वेळेस दिला जात आहे आणि तो डोस 5 ते 10 दिवसांच्या दरम्यान दिला जात आहे. मुळात याचं प्रमाण ते 3 ते 5 दिवसात द्यायचं आहे आणि 40 ते 60 मिलीग्राम एवढं जरी दिलं तरी पेशंटला हळूहळू त्यामध्ये रिकव्हरी होताना आपल्याला जाणवेल. पण या मेडिसिनमुळे होतं काय आहे की पेशंटची रोगप्रतिकार शक्ती कमी होत आहे. रोगप्रतिकार शक्ती म्हणण्यापेक्षा प्रतिकार शक्ती कमी होत आहे असं आपण म्हणूया. म्हणजे आधीच कोरोनामुळे पेशंट थोडासा मानसिकदृष्ट्या खालावला असतो, शारीरिकदृष्ट्या खालावलेला असतो आणि त्यात मिथिल प्रेडनासोलॉन नावाचं औषध आणि त्या संदर्भात अजून काही स्टेरॉइडयुक्त मेडिसिन्स आहेत. त्याच्या ओव्हरडोसेसमुळे, हायर अँटीबायोटिकच्या ओव्हरडोसेसमुळे पेशंट थोडीशी तब्येत आधीच खालावते आणि प्रतिकारशक्ती त्यामध्ये कमी होते. त्यातल्या त्यात हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे थोडंसं खाणं पिणं देखील कमी होऊन जातं आणि यामुळे पेशंटचा एखाद्या वेळेस मृत्यू ओढवण्याची शक्यता असते, बरोबर. आता यामध्ये भीतियुक्त वातावरण निर्माण होण्याचं कारण काय? तर हा आजार जो आहे तो शक्यतोवर नाकाला, म्हणजे नाकात जे सायनेसिस असतं त्या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतो आणि तेथून तो मेंदूत जातो. आता हा आजार मेंदूत जाण्याचं कारण काय? तर सायनस मधून जो आपल्याला म्हणूया की जो कॅनव्हनस सायनस नावाचा, त्याच्या बॅक साईडला कॅनव्हनस सायनस आहे, या कॅनव्हनस सायनस मध्ये तो जातो सायनस मधून आणि कॅनव्हनस सायनस मध्ये गेल्यानंतर तो सरळ आपल्या मागच्या मेंदूमध्ये जातो आणि मेंदूमध्ये त्याचा प्रसार झाल्यामुळे पेशंट दगावण्याची शक्यता जास्त असते. आता मुळात हे जर लवकर कळालं, याचे लक्षणं जर लवकर कळाले तर पेशंट यामध्ये सुधारू शकतो. त्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे औषधे देखील उपलब्ध आहे. आता आपण सध्या जो म्युकरमायकोसिस होत आहे या म्युकरमायकोसिसवरती खूप महागडी ट्रीटमेंट सध्या मिळत आहे, पण शासनाने त्यावरती स्कीम देखील काढलेली आहे. आता हा जो म्युकरमायकोसिस आहे यावरचे जे इंजेक्शन्स आहे किंवा औषध आहे, या औषधामध्ये लायकोलाइज ॲमिटोरॅसिन असं एक औषध आहे, इंजेक्शन आहे. ते जर पेशंटला दिलं, त्या साधारणतः बरेच त्याचे डोसेस दिले जातात, ते जर दिलं तर त्यामध्ये पेशंट थोडासा रिकवर होतो. पण जर उशिरा माहीत पडला असेल किंवा पेशंट डॉक्टरकडे उशिरा गेला असेल निदानासाठी तर त्यामध्ये पेशंटची सर्जरी करावी लागते आणि पेशंट दगावण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे आपल्याला कोरोना संक्रमण झाल्यानंतर ज्यावेळेस आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असणार आणि ॲडमिट झाल्यानंतर तो रिकवर झाल्यावरती साधारणतः 3 ते 4 हप्त्यानंतर, म्हणजे पेशंट घरी आल्यावरती 3 ते 4 हप्त्यानंतर या आजाराची लक्षणं दिसून येतात. मी मगाशीच बोललो की आजार जो आहे तो सायनेसिस मध्ये होतो आणि सायनेसिस मधून कॅनव्हनस सायनस मध्ये जातो आणि कॅनव्हनस सायनस मधून तो मेंदूच्या मागच्या बाजूस जातो. त्याला आपण रेहिनो सेरेब्रल आजार असं म्हणतो, रेहिनो सेरेब्रल आजार असं म्हणतो. आता मुळात हा आजार कोणकोणत्या अवयवांना होऊ शकतो याबद्दल जर आपण चर्चा करायचं म्हटलं तर हा आजार फुफ्फुसाला देखील होऊ शकतो, त्याचबरोबर स्किनला देखील होऊ शकतो, कारण फंगस जो आहे तो स्किन डिसीज रिलेटेड आजार आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आता आपण पाहूया मित्रांनो की या आजाराची लक्षणं नेमकी काय आहे आणि या आजारावरती उपचार आहे का. तर मी असं म्हणेल की लक्षणं जे आहेत ते तोंडामध्ये किंवा नाकामध्ये
काळा टिपका आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर सूज येणे, डोळ्याला सूज येणे, नाकाजवळ सूज येणे किंवा ताप येणे किंवा डोळ्याचं दिसणं बंद होणे. त्याचबरोबर आपला जो पॅरास्थेशिया असतो, नाकाच्या आणि डोळ्याच्या खाली हा जो सॉफ्ट भाग आहे यावरती सूज येणे, अशा विविध जे सिम्पटम्स आहेत आपल्याला हे आपल्याला दिसून येतात. आता उपचार पद्धतीचा आपण विचार जर केला तर उपचार पद्धतीबद्दल मी असं बोललो मगाशीच की लायकोलाइज ॲमिटोरिसिन नावाचं जे औषध आहे हे औषध रक्तवाहिन्यांमधून दिलं जातं आणि त्याचे वेगवेगळे डोसेस दिले जातात. त्याचं एक प्रमाण ठरलेलं असतं आणि त्यातनं तो पेशंट लवकर रिकवर होऊ शकतो. पण मात्र याला जर थोडासा उशीर झाला तर पेशंट दगावण्याची शक्यता जास्त असते, मृत्यू होऊ शकतो. एखाद्या वेळेस सर्जरी करताना देखील पेशंट दगावू शकतो. तर मित्रांनो, यावरती उपचार याबद्दल चर्चा करण्यापेक्षा आपण चर्चा करूया की प्रत्येक पेशंटची इम्युनिटी पॉवर चांगली असणं गरजेचं आहे. कोणताही आजार असो, आजार कुठलाही उद्या, त्यात जर इम्युनिटी पॉवर तुमची चांगली असेल तर निश्चितपणे पेशंट लवकर बरा होतो. आता कोविड पेशंटसाठी मी असं म्हणेल की इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी किंवा कोविड झाल्यानंतर काय काय करावं किंवा कोविड होऊ नये यासाठी काय करावं, तर प्रतिनियुक्त जे अन्नपदार्थ आहे ते घेणं जास्त गरजेचं आहे. यामध्ये चिकन असेल, मटण असेल, मासे असतील, अंडे असतील किंवा दूध असेल, हे जे प्रतिनियुक्त अन्नपदार्थ आहेत याचं जर आपण चांगल्या प्रकारे सेवन केलं तर निश्चितपणे आपली इम्युनिटी पॉवर वाढते. आणि आपण व्यवस्थित जर आपली जीवनशैली असेल, जर समजा डायबिटीस आपण कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, नियमित व्यायाम, चालणं फिरणं व्यवस्थित आपलं असेल, योगासनं वगैरे आपण करणार, प्राणायाम आपण करणार, इम्युनिटी वाढवण्यासाठी आपण चांगलं अन्नपदार्थांचं सेवन जर केलं, अशा वेगवेगळ्या प्रकारे जर आपण स्वतःला हे करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे अशा ज्या होणाऱ्या आजार आहेत या आजारांपासून आपण स्वतःला वाचवू शकतो. आता त्यातल्या त्यात एक महत्वाचा मुद्दा यामध्ये राहिला की तो म्हणजे हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस कोविडचं पेशंट ऍडमिट असणार तर त्या ठिकाणी ज्या ऑक्सिजनसाठीच्या नळ्या आहेत त्या नळ्या स्टेरलाइज करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर समजा स्टेरलाइज नाही केलं तर डिस्टिल वॉटरचा या ठिकाणी वापर करणं गरजेचं आहे. साधं पाणी वापरू नये, डिस्टिल वॉटर वापरून या नळ्या ज्या आहेत त्या स्वच्छ करणं गरजेचं आहे. आजूबाजूला धूळ वगैरे किंवा जो कचरा असेल तो साफ करणं किंवा ICCU जो आहे तो स्टेरलाइज करणं गरजेचं आहे. म्हणजे साफ स्वच्छता जर असेल तर हा आजार शक्यतो पेशंटला होऊ शकत नाही. त्यामुळे ही देखील काळजी हॉस्पिटलमध्ये घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात शेवटच्या मुद्द्यामध्ये चर्चा करायचा राहिला तो म्हणजे हा आजार संसर्गजन्य आहे का, तर मी असं म्हणेल विद्यार्थी मित्रांनो की आजार संसर्गजन्य नाही. जर समजा हा आजार संसर्गजन्य असता तर बऱ्याच लोकांना झाला असतात. इम्युनिटी पॉवर कमी असल्यामुळे, लॅक ऑफ इम्युनिटीमुळे हा आजार होण्याची जास्त शक्यता आहे. आणि थोडंसं आपण हॉस्पिटलमध्ये काही बाबतीत जर काळजी घेतली, अस्वच्छता न ठेवता आपण चांगल्या प्रकारे जर तिथे स्वच्छता वगैरे ठेवून पेशंटची केअर केली तर निश्चितपणे यामध्ये हा आजार होण्याचे चान्सेस हे कमी असतात. तर अशा स्वरूपात आज आपण म्युकरमायकोसिस आणि कोरोना या संदर्भात चर्चा केली. मुळात कोरोनाबद्दल आपण जास्त चर्चा केलीच नाही. आज कोरोना संदर्भात आपले वेगवेगळे सेशन्स असतील. एपिडेमिक काय आहे, पेंडेमिक काय आहे, एंडेमिक काय आहे. एंडेमिक, एपिडेमिक आणि पेंडेमिक म्हणजे महामारीचे वेगवेगळे प्रकार किंवा हे शब्द आहेत, यावरती आपल्याला निश्चितपणे चर्चा करणं गरजेचं आहे. मी यासाठी असं म्हणेन की 2012 साली MPSCचा जो पेपर झाला होता त्यामध्ये बरेच विद्यार्थी मित्र पूर्व परीक्षा पास झाले. मुख्य परीक्षेच्या 4ही पेपरला चांगले गुण मिळाले. मराठी जो अनिवार्य भाषेचा पेपर असतो त्यातही चांगले गुण मिळाले. पण इंग्रजी जो भाषेचा पेपर आहे त्यामध्ये 100 गुणांचा हा पेपर असतो आणि त्यात 40 मार्कांसाठी एकच निबंध विचारला गेला होता. फिमेल फेटिसाइड नावाचा निबंध विचारला गेला होता आणि तो निबंध 40 मार्कांचा होता. आणि त्या वर्षी नेमकं ह्या 40 मार्काच्या निबंधाला ऑर नव्हता, म्हणजे पर्याय नव्हता त्याला. म्हणजे बऱ्याच ठिकाणी 2 विषय दिले जातात ना निबंधाचे. जर तुम्हाला वरचा विषय समजला नसेल तर खालच्या विषयावरती तुम्हाला जर नॉलेज असेल तर तुम्ही तो निबंध लिहू शकता. पण फिमेल फेटिसाइड हा शब्दच मुळात बऱ्याच विद्यार्थी मित्रांना माहीत नसल्यामुळे तो निबंधच लिहू शकले नाही आणि 100 पैकी 40 गुणांचा तो निबंध लिहू न शकल्यामुळे बरेच लोक कॉम्पिटिशनमध्ये आउट झाले. तर कॉम्पिटिशन मधून आउट होण्याचं कारण काय, तर विषय निबंधाचा समजला आणि मुळात हा विषय जर समजला असता तर बरेच विद्यार्थी मित्र निबंध लिहू शकले असते. त्यामध्ये BMS MBBS डॉक्टर्स होते, त्यांना हा विषय ऑलरेडी माहीत होता. त्यामुळे यावरती त्यांनी चांगल्या प्रकारे निबंध लिहिला. 40 मार्कांसाठी निबंध होता. फक्त एका शब्दामुळे अनर्थ झाला, म्हणजे फिमेल फेटिसाइड. फिमेल म्हणजे स्त्री आणि फेटस म्हणजे काय होतं, फेटस म्हणजे होतं भ्रूण. फिमेल म्हणजे स्त्री, फेटस म्हणजे भ्रूण आणि साइडचा अर्थ होतो हत्या. सुसाइड असेल, मॅट्रिसाइड असेल, पॅट्रिसाइड असेल, म्हणजे साइडचे जेही प्रकार असतात त्याला आपण काय म्हणतो, हत्या असं म्हणतो. तर फिमेल फेटिसाइड नावाचा जो निबंध होता
त्याचा आपल्याला या शब्दाचा अर्थच न समजल्यामुळे तो 40 मार्काचे आहेत, त्यामुळे आपण कॉम्पिटिशन मधून बरेच विद्यार्थी मित्र बाहेर पडले. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी मी असं म्हणेल की एंडेमिक काय आहे, त्याच्यानंतर पॅन्डेमिक काय आहे, इपिडेमिक काय आहे, ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत ह्या आपण पुढच्या ज्या सेशन आहेत त्या पुढच्या सेशनमध्ये चर्चा करणार आहोत. मुळात हे शब्द जरी असले तरी या शब्दांमध्ये बरंचसं काही दडलेलं आहे. सध्या याच बाबी ज्या आहेत यावरती चर्चा सुरू आहे आणि येणाऱ्या या दोन तीन वर्षामध्ये याच वेगवेगळ्या विषयांशी संदर्भित तुम्हाला GS मध्ये देखील विचारला जाऊ शकतो, UPSCच्या, त्याचबरोबर एसे रायटिंग निबंधामध्ये देखील तुम्हाला हा विषय दिला जाऊ शकतो. तर आपण पुढच्या सेशनमध्ये एंडेमिक, पेंडेमिक आणि इपिडेमिक काय आहे, कोरोना काय आहे, कोरोनासारख्या विविध महामारी ज्या भारतात आल्या, जगामध्ये आल्या, त्या कशा स्वरूपात होत्या, त्यांची तीव्रता कशी होती, ते कंट्रोल कसे झाले, आता आपल्यासाठी आणि WHO साठी जागतिक महामारी ज्या आहेत येणाऱ्या कुठल्या कोरोनासारख्या त्या चॅलेंजिंग असणार आहे, कारण लोकसंख्येचं प्रमाण वाढत आहे. तर त्या आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या उपाययोजना करता येतील त्यावरती देखील आपल्याला चर्चा करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपली मेडिकल सिस्टम जी आहे ती कशी सजग असली पाहिजे, सगळ्या बाबीच्या आहेत त्यामध्ये आपण परिपूर्ण कसं असलो पाहिजे, त्याचबरोबर आपली आर्थिक जी घडी विस्कटणार नाही यापुढे त्याबद्दल देखील आपण चर्चा करणार आहोत. तर पुन्हा एकदा अशाच एका सेशनमध्ये भेटा विद्यार्थी मित्रांनो. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची, कुटुंबाची आणि स्वतःची इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी नियमित व्यायाम करा.